नमस्कार मंडळी, आज आहे ना मी सकाळच्या नाश्त्यासाठी भरपूर प्रोटीनयुक्त झटपट होणारे चवीला अप्रतिम लागणारे हिरव्या मुगाचे आप्पे केलेले आहेत. तर आता ते मी कसे केले ते तुम्हाला दाखवते. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता आहे ना आप्पे तयार करण्यासाठी ना मी इथे एक मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले 1 वाटी हिरवे मूग, अर्धी वाटी रवा, 1 वाटी दही, 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण, 1 चमचा जिरं, चवीनुसार काळं मीठ, अर्धी वाटी पाणी घालून हे सर्व मिश्रण मिक्सरला जाडसर असं वाटून घेऊया. हे सर्व साहित्य मिक्सरला मी जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये खिसलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चमच्याच्या साहाय्याने हे सर्व साहित्य या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया व झाकण मारून एक 5 मिनटं साईडला मुरत ठेवूया. 5 मिनटं झालेले आहेत. आता बॅटरवरचं झाकण काढून ते चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊया. नंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा सोडा घालून त्यावर थोडेसे पाणी घालून हे सर्व मिश्रण एका डायरेक्शननी चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊया. आता हे सर्व मिश्रण हलवून झालेलं आहे. आता गॅसवर आप्पे पात्र ठेवून त्यामध्ये तेल सोडून तेल गरम झालेलं आहे. आता तयार केलेलं आप्याचं बॅटर एक एक करून आप्पे पात्रामध्ये टाकून घेऊया व सर्व बॅटर आप्पे पात्रामध्ये टाकून झाल्यानंतर त्यावर झाकण मारून 5 मिनटं आप्पे शिजवून घेऊया. आता आप्पे शिजेपर्यंत आप्प्यांबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया. चटणी तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत. आता त्यामध्ये 1 हिरवी मिरची व चवीनुसार काळं मीठ टाकून हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. आप्प्यांबरोबर खाण्यासाठी झटपट अशी चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपण शिजत ठेवलेल्या आप्प्यांवरचे झाकण काढून ते पलटी मारून घेऊया व त्याच्यावरती पुन्हा थोडंसं तेल सोडून आप्पे पुन्हा 5 मिनटासाठी शिजत ठेवूया. म्हणजे आप्पे छान असे आतपर्यंत शिजले जातात आणि कच्चे राहत नाहीत. माझ्या मुलीला हिरव्या मुगाची भाजी अजिबात आवडत नाही, पण तिला असे हिरव्या मुगाचे आप्पे तयार करून दिले ना तर ती आवडीने खाते. मंडळी, तुम्ही पण तुमच्या मुलांना असे हिरव्या मुगाचे आप्पे तयार करून द्या, ते नक्की आवडीने खातील. आप्पे आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आता हे सर्व आप्पे मी एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला चटणीसोबत टेस्ट करून दाखवते. मंडळी, खरंच आप्पे खूप टेस्टी झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.